पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या ठळक बातम्या घेऊन सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेत चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या जेनझी नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम कलाकार वैभव रंधावे, समृद्धी कुलकर्णी, श्रेयस जोशी. या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक विनोद रत्ना. या नाटकाचे निर्माते दिलीप जाधव सर, श्रीपाद पद्माकर सर आणि प्रस्तुत करते आणि ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी सर. तुमचं आमच्या जत्रेत अगदी मनापासून स्वागत आहे. तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण आता वळूया आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले याच्या आयुष्यात काय काय गमती जमती घडतात हे आपण अनेक वर्ष अनुभवत आहोत. चला बघूया आता 2026 मध्ये दाताच्या आयुष्यात आणखी नवं काय घडतंय तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल कलाकार, आणि त्यांच्यासोबत आहे अर्थातच हास्य महारथी समीर चौघुले. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर गाईज. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर दादा. काय लुक आहे. आले आले. काय करताय हे तुम्ही? डायरेक्ट काय मारलं मला? डर मत बेटा, मैं हूँ बाबा मोरा. हे तिकडे बाबा मोरा म्हणजे? आधी मी प्रभा मोरा होतो. आता तुझ्यासाठी खुदाने मला बाबा मोरा बनवून पाठवलंय. काय समजली? चांगलंय चांगलंय. हा. अरे हे असं मारत जाऊ नका. खुश रहो बेटा, खुश रहो. अरे हे आशीर्वाद देण्यासाठी असतं ना, तोंडावर काय मारता हे मला हेच कळत नाही. आता नवीन वर्ष येत आहे होय होय. 2026. ओ य या वर्षाचं स्वागत तू हसत हसत कर बेटा. काय कर. खुश रहो बेटा, खुश रहो. हो हो. हे हे जरा प्लीज चिरूट लांब ठेवा. कट काय आहे ते चिरूट? काय ते लांब ठेवा ना, मला त्रास होतो त्याचा. प्लीज लांब ठेवा. वय काय काय उगीच काय बसची वाट बघता वाय? काय काय? बसची वाट बघता वाय? नाही, भोपळा येणार आहे. Nice, nice, nice. त्यातली म्हातारी उतरली की मग जागा होईल ना, मग मी बसणार आणि पुढे जाणार. काय प्रश्न आहे हा? बस स्टॉपवर बसचीच वाट बघणार ना मी. कमाल करताय तुम्ही. बेटा कसं आहे, वर्षाच्या पहिल्या दिवशी असा नाराज होऊ नको. चल, चल. अरे नवीन वर्ष येते 2026. होय होय होय. या वर्षाचं स्वागत तू हसत हसत कर बेटा. काय समजली? काय त्याच्यात एवढं काय नाही आहे. दरवर्षी हा दिवस येतोच होय त्याच्यात. बेटा, दरवर्षी हाच दिवस येतो आणि दरवर्षी हाच दिवस नसतो बेटा. अरे मारू नका तुम्ही. हे कशासाठी असतं? आशीर्वाद देण्यासाठी असतं. मारू नका होय बेटा. माहिती तुम्ही कोण आहात? फकीर आहात? ज्योतिषी काय वाटताय मला तुम्ही? बेटा मला हा सगळा कॉस्ट्युम आहे ना कंटेनर मध्ये देतात, बर. पण ऍक्टिंग मी माझीच करतो का ना काय? मला हे काय तुम्ही म्हणताय खरंच काही कळत नाही. खरंच सांगतो. बेटा ऊपरवाले के घर में देर है अंधेर नाही. बर. अरे आम्ही पडलो फकीर. काय समजली? काय समजली हो? हे बघ, ही झोली घेऊन आम्ही दुनियेचं रक्षण करायला निघाले नाही. अगं बाई. हे प्राजक्तामळीच्या कॉमेडी सारखं अगम्य बोलू नका हो. तिलाच कधी कधी कळत नाही ती काय बोलून गेली. कन्फर्म नसतं तसं माझं झालंय. मला कन्फ्युज झालोय मी. अनेक वेळेला मलाच विचारते, होता विनोद होता हा? अरे ते आम्ही कसं सांगणार आता? असं अगम्य बोलू नका. मला खरंच कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय. खरंच कळत नाहीये मला. बेटा मी तुला काही सांगितलं नाही आणि तू काय ऐकलं नाहीस. मग कशाला आलात? निघा ना इथून. कशाला बोलताय? खरंच जा मला ना प्लीज आज जरा चांगलं बोलू. होय खिशात हात घाल. खिशात हात? आणि 500 रुपये काढ आणि या झोलीत टाक बेटा.
नाही मला नाही कळलं एकदम असे कसे टाकू मी बेटा अरे तुला येणार नवीन वर्ष हा. फार बेफार जाणार आहे. बेफाट जाणार आहे हो अगदी नवीन वर्ष अगदी तोडफोडीचं जाणार आहे बेटा तुला. तोडफोडीचं मला जाणार आहे हे तुम्ही माझ्या तोंडाकडे काय बघतोय बेटा. नाही तो असं जस्ट एक तुझ्या चेहऱ्यावरच्या सगळ्या रेषा मी वाचल्यात बेटा. काय सांगताय अरे लात मारशील तिथं पाणी काढशील बेटा. हो असं वाटतंय तुम्हाला असं होईल मी कन्फर्म वाटतंय बेटा मला. पण असं कसं होणार ना असं तुम्ही नाही सांगू शकत माझं ना नशीबच ना लहानपणापासून ना तुम्हाला तुझी जन्मतारीख काय बेटा. 24 जून अग बेटा 24 जून 24. मग 2 अधिक 4 किती झाले बेटा. 2 अधिक 4 6 अग बेटा याच्यात पण 6 आहेत बेटा. म्हणजे 2026 मध्ये 6 आहेत आणि ह्याच्यात 6 आहेत हा बेटा. आहा हा त्याचं काहीतरी आहे कनेक्शन आहे बेटा तुझ्या मुलाची जन्मतारीख काय. मुलाची जन्मतारीख 22 अग बेटा 22. 22 मध्ये काय आता 22 अधिक 4 किती झाले बेटा. 26 ओ माय गॉड हो येस 22 आणि 4 26 झाले म्हणजे हा, बे- 2026 ओ माय गॉड खरंच सांगता तुम्ही थँक्यू व्हेरी मच हे खरंच जुळतंय हे जुळतंय सगळं बेटा. अरे बापरे तरीच मला ना मी अगदी खरं सांगतो सकाळपासून मला ना थोडंसं पॉझिटिव्ह वाटतंय खूप चांगल्या गोष्टी होतात माझ्या आयुष्यात मी सकाळी गेलो ना सकाळी लिफ्टमध्ये गेलो तर बबिता भाभी होती आणि ती मला हॅपी न्यू इयर म्हणाली रोज म्हणाला ग्राउंड फ्लोअर असं म्हणते मग मी ग्राउंड फ्लोअर दाबतो आम्ही खाली जातो पण आज ती हॅपी न्यू इयर म्हणाली म्हणजे माझ्या बाबतीत खरंच चांगलं होणार आहे असं खरंच तुम्हाला वाटते चांगलं होईल वसाड्या हा वसाड त्या बबिता भाभीचं नाच सोड बेटा. नाही असं जस्ट एक मला वाटलं या म्हणून वर्षात तुझी खूप भरभराट होणार आहे. खरंच सांगताय तुम्ही हे अरे परत तुमच्या काय म्हणजे नोकरी करतोस. हो MHJ एंटरप्राइजेस तुला विचारलं नोकरी करतो तेवढंच उत्तर दे बेटा. होय ओके हो मी नोकरी करतो पण मध्येच डेज फिक्स नसतात 2-3 म्हणजे ते माहित किती नसतं वर्ष झाली नोकरी करतो. किती वर्ष झाली? 38 वर्ष झाली ना. मग बेटा आता काय याच्यात हे वर्ष तुझ्यासाठी खास जाणार आहे बेटा. 38 वर्ष नोकरी म्हणून खरंच मला खास जाणार आहे 2026 हा बेटा. ओ माय गॉड 38 वर्ष म्हणून मला खास जाणार आहे हो हो म्हणजे कसं काय म्हणजे नाही मला पटतंय पण मी पटत नाहीये मला मग काय एक्झॅक्टली काय त्याचं बेस्ट ठरवतो बेटा. काय 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 किती वर्ष नोकरी करतोस बेटा. 38 वर्ष 38 वर्ष. हो एका डझन मध्ये किती अंडी असतात. 12 अंडी असतात. शाबास. आता 38 अंड्यांमधून 12 अंडी वजा कर बेटा. 26 उरली हा बेटा. ओ माय गॉड 2026 हो ओय ओ माय गॉड 2026 जुळताय ओ माय गॉड नाही नाही अरे यार म्हणजे मला म्हणजे हे वर्ष मला चांगलं जाणार आहे चांगलं जाणार आहे. अंड्याचं काय पण अंड्याचं मध्ये कळलं नाही मला अंड्याचं मध्ये काय मला खरंच कळलं मला सांग. नाही. हा. अंडी आधी की कोंबडी आधी. ते नाही सांगता येत अंडी आधी की बघ तुला 2026 साल चांगलं जाणार आहे बेटा. ओ येस हो मला अंडी आधी की कोंबडी आधी याचं उत्तर माहिती नाही म्हणून मला 2026 ग्रेट जा येस काय मला काहीतरी माझं चुकत असेल आय एम सॉरी पण काय अंड्याचा आणि काय संबंध आहे काय संबंध बेटा. होय होय आहे मला सांग अंड्यांच्या पोटातून कोंबडीची पिलं निघतात ना. हो निघतात तसं 2026च्या पोटातून तुझं भाग्य निघणार आहे भाई. हे खरंच सांगता तुम्ही पाया पडतो तुमच्या यार नाही बेटा, असू दे. एकदा अरे नका मला हे ठीक आहे हरकत नाही सांगून मारा आता म्हणजे मी तयार राहतो डोळे बंद करून काय ना ते घुसतं खरंच सांगतो व्हेरी थँक्यू व्हेरी मच तुमच्यासारखं माणूस देवदूत आहात हो तुम्ही खरंच सांगतो मी खरंच हे होईल का होणार. वा खूप बेटा हा तुझा मोबाईल नंबर काय. 9422 एक मिनिट मला माहिती आहे तुम्ही कसं कॅल्क्युलेशन हा, करता 94 म्हणजे 9 आणि 5 13 आणि 2 2 म्हणजे 4 झाले 17 आणि मग शेवटचे 777 आहे मग कसं जुळवायचं 2026 ला मला ते शेवटचं जरा कन्फ्युज झालं अडकलास ना बेटा. होय अडकलो मला सांग 9तून 4 गेले किती राहिले. 5 त्याच्यात 1 मी लावू. 6 ए माय गॉड 2026 जुळलं की थँक्यू व्हेरी मच यार हे घ्या हे 500 रुपये घ्या यार तुम्ही देवदूत आहात माझ्यासाठी तुम्ही का नाही भेटला त्याच्या आधी मला अहो माझे म्हणजे 2026 जबरदस्त जाणार तोडफोड जाणार थँक्यू हे अजून एक घ्या 500 रुपये थँक्यू व्हेरी मच आज मला खूप छान वाटतंय हा बेटा. थँक्यू मला एक सांगा तुमची डोंबिवलीत एखादी शाखा आहे का माझी बहीण पण तिकडे राहते तिला भेटवलं असतं बेटा आजचा माझा फकीर बघून ही शाखा बंद होईल अशी मला वाटलं. खुश राहा. माय गॉड
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.